शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी बच्चू कडूंनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे। आज अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस आहे। दुसरीकडे बच्चू कडूंची प्रकृती खालावलेली आहे आणि त्यानंतर आता प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आपण जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बघू शकतो। या ठिकाणी आंदोलन चालू आहे, रस्ता अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। काय सांगणार, आंदोलन रस्ता अडवत आहे? शेतकऱ्यांच्या जोपर्यंत शेतकरी दिव्यांग कष्टकरींच्या मागण्या 17 मागण्या ज्या बच्चूभाऊ 8 तारखेपासून उपोषण करत आहे त्या 17 मागण्या जर हे सरकार पूर्ण करत नसेल तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात प्रहार आणि सर्व कामगार शेतकरी लोक करणार आहे। नक्कीच आपण या ठिकाणी बघू, एक दिव्यांग बांधव आहे ज्यांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे। ठिकाणी काय सांगणार तुम्ही? लोटांगण घातलं, इथं काय मागणी? आमच्या भाऊची प्रकृती धोक्यात आहे। 4 दिवसापासून दिव्यांगाचा देव माननीय आमदार बच्चूभाऊ कडू उपोषणाला बसलेला आहे, तरी या मगरूर सरकारला, घमंडी सरकारला, जुमलेबाज सरकारला जाग आलेला नाही आहे। यात हे दिव्यांग बांधव मी स्वतः 14 तारखेला आत्मदान करणार आहे लावू। अगर या सरकारने लवकरात लवकर दखल घेतली नाही अख्खा महाराष्ट्र पेटणार आहे। इशारा दिलेला आहे आत्मदहनाचा। लाईव्ह जितू दुधाने आपल्यासोबत प्रवक्ते, काय सांगणार भाऊ? आक्रमक झालेले आहेत कार्यकर्ते, या ठिकाणी टायर जाळलेले आहेत, रस्ता अडवण्याचा प्रयत्न केलाय। बघा, तुम्हाला सांगलं सरकारला 4 दिवस झाले माहिती आहे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून लोक येत आहेत आणि सरकार जर याची दखल घेत नाही आहे आणि भाऊंनी जरी आवाहन केलं की शांततेच्या मार्गाने, पण भाऊंची तब्येत खालावलेली आहे। जर नेताच आमचा जिवंत राहिला नाही तर आम्हाला काही उपयोग नाही। म्हणून आमची मागणी लढाई निर्णायक टप्प्यात आलेली आहे। एक तर 7/12 कोरा करायचा, आमचा जीव घ्या। गांधीगिरी आता संपलेली आहे, भगतसिंगगिरी सुरू झालेली आहे। गांधीगिरी संपलेली आहे, भगतसिंगगिरी सुरू झालेली आहे असं म्हटलेलं आहे प्रहारच्या कार्यकर्त्यांनी। बच्चू कडूंच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटून टाकेल असा इशारा जो आहे तो सरकारला दिलेला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयावर टायर जाळल्यानंतर या ठिकाणी रस्ता रोकोचा प्रयत्न जर आपण पाहिलं तर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप। दखल घेत नसल्यामुळे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रहारचे शहराध्यक्ष बंटी रामटेके यांच्या नेतृत्वामध्ये पाहिलं तर आंदोलन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी जर पाहिलं, या ठिकाणी प्रचंड अशी जाळपोळ सुद्धा करण्यात आलेली आहे। टायरची जाळपोळ केली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या फोटोचं प्रतिकात्मक दहन केलं, दुग्धाभिषेक सुद्धा करण्यात आलेला आहे आणि जोरदार अशा घोषणाबाजी केलेला आहे। बच्चू कडूंचे आंदोलन जे आहे आता हिंसक वळण लागलेलं आहे आणि याच विचार आपल्यासोबत बोलण्यासाठी प्रहारचे शहराध्यक्ष बंटी रामटेके तर एकंदरीत काय सांगणार, काय मागणी आहे? शेतकऱ्याचा 7/12 कोरा झाला पाहिजे। हे दगाबाज, निर्लज्ज, धोकेबाज सरकार आहे। यांनी इलेक्शनच्या पहिले आम्ही कोरा 7/12 करू, दिव्यांगांना मानधन 6000 रुपये देऊ, निराधारांना मानधन देऊ, पण 6 महिन्यापासून दिव्यांगांना निराधारांना मानधन नाही। 7/12 कोरा यांनी शेतकऱ्याचा कोरा 7/12 केला नाही, हे सरकार निर्लज्ज आहे। मान्य बच्चूभाऊ 8 तारखेपासून आमरण उपोषणासाठी मोदीला बसलेले आहे, पण यांचा त्या आंदोलनाकडे दुर्लक्ष आहे। आमच्या सरकारला चेतावणी आहे की आमच्या ज्या 17 मागण्या आहेत शेतकरी, दिव्यांग, कष्टकरी, कामगारांच्या, त्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे, नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रात प्रहार, दिव्यांग, त्याच्यानंतर शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी पूर्ण रस्त्यावर उतरा आणि तीव्र सरकारच्या विरोधात। तुम्ही काय सांगता? झोपलेल्या सरकारला जागा करता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्या जागा करता येत नाही। सरकार झोपेचं सोंग घेतलेलं सरकार आहे, कारण माननीय मुख्यमंत्र्यांनी निवडणूक पूर्व आश्वासनांमध्ये सगळ्यात पहिली मागणी केली होती की आम्ही कर्जमाफी करू, 7/12 कोरा करू। त्यानंतर बच्चूभाऊंनी मंत्रालयामध्ये मिटिंग झाली, तेव्हा हीच मागणी रेटली होती। गेल्या 4 दिवसापासून आंदोलन आता हिंसक वळणावर आलेलं आहे, अत्यंत भयानक आंदोलन होणार आहे, महाराष्ट्र पेटणार आहे। आता तुम्ही जर बघत असाल तर अमरावती व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद केलेला आहे, कांजूर बाजार येथे आज बंद आहे, कुसा येथे बंद आहे आणि काही लोक आता अर्ध तासानं आंदोलन करतायत। वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला फोन येत आहेत, काही महिला चूलबंद आंदोलन करतायत। जर आता दखल घेतली गेली नाही तर आंदोलन कुठपर्यंत पोहोचेल याचा वनवा काय? सूरज, या ठिकाणी गेले 4 दिवस खरं तर बच्चू कडूंचं आंदोलन सुरू आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर टायर या ठिकाणी पेटवून आंदोलनं केली जात आहेत, पण पोलिसांचा बंदोबस्त त्या ठिकाणी आहे का? पोलीस कुठे आहेत? जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर इतकं मोठं आंदोलन केलं जात आहे, या सगळ्याविषयी सांगाल? बंदोबस्तासंदर्भात काय अपडेट काही मिळतंय का? लागवी आपण जर पाहिलं तर अगदी सकाळीच आंदोलन केल्यामुळे पोलिसांना कुठल्याही प्रकारची भनक लागू दिलेली नाही। त्याचमुळे जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आता जरी आपण जर पाहिलं तर साधारणतः 15 ते 20 मिनिटं होऊन गेलेली आहे, मात्र अद्यापपर्यंत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जर पाहिलं तर गाडगेनगर पोलिसांच्या हद्दीत येतं, मात्र अद्यापपर्यंत अमरावती शहर पोलीस या ठिकाणी दाखल झाले नाही। अचानक संपूर्ण आंदोलनकर्ते आले आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी घोषणाबाजी करू लागली। जर पाहिलं तर या ठिकाणी टायरची सुद्धा जाळपोळ करण्यात आली, धान्याची जाळपोळ करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री
अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील यांच्या प्रतिकात्मक फोटोचे या ठिकाणी दहन करण्यात आलेले. मात्र अद्यापर्यंत 25 ते 30 मिनिटं होऊन गेले आहे. मात्र अद्यापर्यंत पोलीस या ठिकाणी दाखल झालेले नाही. या ठिकाणी अद्यापही आक्रमक झालेले. या ठिकाणी एका बाजूचा रस्ता जो आहे पोलिसांनी पूर्णपणे अडवून लावलेला आहे. आणि पुन्हा एकदा आपण आंदोलनकर्त्यांशी बोललो. दादा, एकंदरीत काय सांगणार? जाळपोळ केलेली आहे, पोलीस अद्यापर्यंत आलेली, बच्चूभाऊच्या आंदोलनाची दखल घेत नाही असं तुम्हाला वाटतं का? आमच्या देवाची दखल घेत नाही. आमच्या दिव्यांगाचा देव बच्चूभाऊ कडू आहे. आज 4 दिवसापासून उपोषणाला बसलेला आहे. सरकारला जराशी किव नाही आहे. आमचे 5-5, 6-6 महिने पगार होत नाही. या मंत्र्यांचे पगार थांबत नाही. लाडकी बहिणीला पैसे प्रत्येक महिन्याला येत आहे. आमच्या वेदना घेऊन आमचा देव तिथं बसलेला आहे. जर आमच्या देवाच्या जीवाला जरा इतकाही काही धक्का लावला तर अख्खा महाराष्ट्र पेटल आणि प्रत्येक दिव्यांग आत्महत्या करणार, आत्मदहन करणार. याचा सर्व अगदी आपण पाहतोय सूरज, या ठिकाणी आंदोलकांकडून इशारा दिला जातोय, जर आपल्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या नाही तर या सगळ्या संदर्भात मात्र आंदोलन तीव्र करू असा इशारा त्या ठिकाणी देण्यात येतोय. आता या सगळ्या संदर्भात तुम्ही म्हणताय गेल्या 15 मिनिटांपासून खरं तर या ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. 4 दिवस झालेत. बच्चू कडू सुद्धा अन्यथा उपोषणाला बसलेले आहेत. अनेक पक्षांच्या वतीनं या ठिकाणी विरोधकांकडून आपण म्हणूया बच्चू कडूंच्या आंदोलनाला प्रतिसाद दिला जातोय. आज जरांगे सुद्धा बच्चू कडूंच्या भेटीला पोहोचणार आहेत. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आज मात्र आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त होताना दिसतंय. सूरज, नक्कीच लागली. आपण जर पाहिलं तर दुपारी 3 वाजता जे आहे मराठा युद्ध मनोज जरांगे पाटील सुद्धा सूरज माफ करा, काही सेकंद तुम्हाला थांबवते. या सगळ्याविषयी बोलण्याकरता आपल्यासोबत स्वतः बच्चू कडू जोडले गेलेले आहेत. बच्चू कडूजी, आपण पाहतोय तुम्ही आंदोलनाला बसले आहात, अन्नत्याग आंदोलन करतायत. आजचा 4था दिवस आहे. प्रकृती सुद्धा ठीक नाहीये तुमची आता, पण दुसरीकडे मात्र आंदोलक आक्रमक झालेले आहेत आणि जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर याला हिंसक वळण प्राप्त होताना दिसतंय. काय सांगाल आंदोलकांना? नाही, शांततेनं आंदोलन करायचं आहे. आपण अन्नत्याग आंदोलन करतो आहे आणि शांततेच्या मार्गानेच आंदोलन समोर न्यायचं आहे. आपण स्वतःला एक तर इजा होऊ नका देऊ आणि दुसऱ्याला पण इजा होऊ नका देऊ. थोडी काळजी कार्यकर्त्यांनी घ्यावी. अगदी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बच्चू कडूजी, या ठिकाणी आंदोलकांनी टायर जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या सगळ्याविषयी जर मात्र सकारात्मक पवित्रा सरकारच्या वतीनं घेण्यात आला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देखील देण्यात आलाय. तर आपण पाहतोय बच्चू कडू यांनी आवाहन केलेलं आहे आंदोलकांना, लोकशाही मराठीच्या माध्यमातून आंदोलन जे आहे ते शांततेच्या मार्गाने करावं, कुठेही त्याला हिंसक वळण देऊ नये असं आवाहन या ठिकाणी बच्चू कडू करतायत. या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी, बच्चू कडूंचं लोकशाही मराठीच्या माध्यमातून तमाम आंदोलकांना आवाहन आहे, आंदोलन शांततेत करा, हिंसक वळण आंदोलनाला लावू देऊ नका असं आवाहन बच्चू कडू यांनी लोकशाही मराठीच्या माध्यमातून केलेलं आहे. सूरज, आंदोलकांपर्यंत हा निरोप द्या. बच्चू कडू यांच्याशी आपण संपर्क साधलाय आणि काय म्हणतायत बच्चू कडू? आंदोलकांशी संवाद साधा. नक्कीच आपण जर पाहिलं तर आपण आंदोलकांची चर्चा करूया, कारण का बच्चू कडूंनी आव्हान केलं का कुठल्याही प्रकारे हिंसक वळण लागू नये, गालबोट लागू नये, त्यामुळे आव्हान केलेलं आहे. आपण कार्यकर्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया. बच्चू भाऊने आव्हान केलं की शांततेच्या मार्गाने आंदोलन करा, कायदा हातात घेऊ. तुम्ही काय प्रतिक्रिया द्या? आम्ही कायदा हातात घेतला नाही, पण या सरकारचे डोळे उघडायचे आहे. या निर्लज्ज दगाबाज सरकारचे डोळे उघडायचे आहे. म्हणून आम्ही फक्त त्यांचा आज बॅनर दहन करून, त्यांना दुग्धाभिषेक करून, त्यांना नैवेद्य देऊन हा आम्ही सरकारपर्यंत मेसेज पोहोचवता.